तुझं खरंच तिच्यावर प्रेम आहे की हे अट्रॅक्शन आहे? दिस इज हाऊ यू कॅन फिगर दिस आउट. या व्यक्तीवर जेव्हा तुम्ही प्रेम करता ना, तेव्हा हे प्रेम नसतं, वेड असतं. सगळ्या गोष्टी अनकॅल्क्युलेटेड असतात. पुढे काय होणार आहे, कसं होणार आहे याचा आपण विचारच करत नाही. आत्ता या क्षणाला ती व्यक्ती आपल्या सोबत हवी आहे किंवा त्या व्यक्तीचा आनंद मला सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. दिस इज व्हॉट मॅटर्स. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्माईल आली ना की माहित नाही नकळत तुमच्या चेहऱ्यावर स्माईल येते. ह्याला प्रेम म्हणतात. त्या व्यक्तीला कोणी काही बोललं तर सगळ्यात जास्त तुम्हाला राग येतो, वाटतं असंच जाऊन फणकवू. ज्या व्यक्तीने माझ्या व्यक्तीला त्रास दिलाय, तुमच्यासाठी ना ती व्यक्ती आणि जग ही दोन टोकं असतात. ती व्यक्ती एकाकडे आणि ते जग एकाकडे. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ना त्याच्यासाठी आपण काहीही करू शकतो. मग ते स्वतःमध्ये बदल घडवणं असेल किंवा स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करणं असेल. का? कारण त्या व्यक्तीला बरं वाटणार आहे. कारण की कदाचित आपलं आणि त्या व्यक्तीचं आयुष्य पुढे जाऊन या गोष्टींमुळे बेटर होणार आहे. एव्हरीथिंग गोज इन बेटरमेंट. प्रेम ही अशी ताकद आहे ना गाईज, जी आपल्याला सगळ्यात जास्त पॉवरफुल बनवते. कारण की आपल्याला कुठल्याही एक्सपेक्टेशन्स न ठेवता प्रोव्हाइड करणं ही ताकद आहे. निस्वार्थी बनवतं आपल्याला प्रेम. सो दिस इज लव्ह इफ यू आर फीलिंग ऑल दिस.